नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला आज बनवायची आहे टिफिनसाठी. मुलांच्या शाळेला जाताना मुलांना भाजी चपाती करावी लागते, पण असंच काही वेगळं आपण चटपटीत दिलं तर मुलं टिफिनमध्ये शिल्लकसुद्धा ठेवणार नाही. भाजी चपाती म्हटलं का कंटाळा करतात. त्यासाठी आपण 4 बटाट्यांची रेसिपी बनवायची आहे. कुकरमध्ये घालून घ्यायचे आणि 1 ग्लासभर पाणी ओतायचं आहे. ग्लासभर पाणी ओतल्यानंतर बटाट्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत. 2 तुकडे का करायचे आहेत? कारण अख्खा बटाटा टाकला तर पटकन शिजत नाही. 2 फोडी केल्या का 1 शिट्टीमध्ये बटाटा शिजला जातो. आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकर गॅसवर ठेवून द्यायची आहे. झालेली आहे पहा, शिजलेले आहेत बटाटे. आपण बटाटे एका ताटात काढून घेऊ आणि थंड करून घेऊ. थोडं थंड झाले का सोलून घ्यायचं आहे. सोलल्यानंतर बटाटे आपण पुढची प्रोसिजर करायची आहे. मैत्रिणींनो, असं जर काही मुलांना टिफिनमध्ये दिलं तर नक्कीच आवडेल आणि असंही तुम्ही नाश्त्याला करू शकता. ही रेसिपी झटपट होणारी आहे. कोणी पाहुणे आले तरीसुद्धा हा नाश्ता बघूनच पाहुणे खुश होतील, इतकी भन्नाट रेसिपी होते. आता बटाटे सोलून घेतल्यानंतर आपल्याला बटाट्यांचं काय करायचं आहे ते पाहायचं आहे. किसणी घ्यायची छोटीशी. तुमच्याकडे छोटी नसेल तर मोठी घ्या. कोणत्याही किसणीने छान असं आपल्याला किसून घ्यायचं आहे. किसून का घ्यायचं आहे? कारण बटाट्याच्या आपल्याला अशा मध्ये मध्ये गुठळ्या राहता कामा नाही. छान मऊसर पेस्ट करून घ्यायची आहे. आता सगळे बटाटे किसून घेतल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर बघू. बटाटे म्हटले तर सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे आणि तेवढाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा. आता बटाटे किसून झालेले आहेत पहा. त्यामध्ये काय घालायचं आहे आपल्याला? थोडंसं किसणीला लागलेलं आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. आता ह्या बटाट्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण, आलं आणि थोडंसं जिरं वाटून घेतलेलं जाडसर घालायचं आहे. 1 चमचाभर लाल तिखट, हळद आणि कांदा लसूण मसाला हे सुद्धा घालून घ्यायचं आहे. थोडासा धणा जिरा पावडर घालायची आहे. त्याचा स्वाद अप्रतिम येतो. तुमच्या अंदाजाने मिठाचं प्रमाण घाला. तुम्ही किती तिखट खाता त्यावरती अवलंबून. आता आपल्याला हे सगळं घातल्यानंतर थोडीशी साखरही घालून घेतलेली आहे आणि लिंबूही पिळायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे भरपूर अशी. लिंबू आणि साखरेचं प्रमाण व्यवस्थित असलं का ही रेसिपी अगदी चटपटीत होते. लिंबाच्या बिया जर गेल्या असल्या तर त्या काढून टाका आणि सगळं मिक्स करून घ्या व्यवस्थित. मिक्स केल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला छान असं आपल्या बटाट्याचं बॅटर तयार होतं आहे पहा. एकजीव करायचे आहेत मसाले, म्हणजे ह्या बॅटरची चव अगदी अफलातून येते. आता याच्यावरती आपल्याला फोडणी द्यायची आहे. गरम तेल करायचं, त्यामध्ये जिरी, मोहरी, हिंग ह्याची फोडणी करून घ्यायची आहे. म्हणजे ह्या बटाट्याच्या बॅटरला चव तर अप्रतिम येते, पण पदार्थ इतका छान खुसखुशीत बनतो का तुम्ही तोंडात घातल्यास क्रंची आणि छान क्रिस्पी लागतो. आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं चमच्याने करू आधी, नंतर हाताने करायचं आहे. कारण गरम असल्यामुळे आपण थोडं चमच्याने करून घेतलं. आता मिक्स झाल्यानंतर हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मळलेलं. गव्हाचं पीठ हे सगळ्यांनाच माहिती असतं कसं मळायचं. थोडंसं मीठ घालायचं आणि पीठ घालायचं. पाण्यामध्ये व्यवस्थित चपातीसारखं मळून घ्यायचं. आता हा पिठाचा गोळा व्यवस्थित परत एकदा पीठ लावून सुकं मळून घ्यायचं आहे
आणि 2-3 गोळे करून घ्यायचे आहेत. आपण आता चपातीसारखी लाटी लावायची आहे, करायची आहे पीठ लावून, म्हणजे झटपट लाटली जाते. आता जाडीला कशी लाटायची आहे हे सुद्धा सांगणार आहे. आपली चपाती जशी असते त्याचप्रमाणे जाडीला ठेवायची आहे. जास्त पातळही करायची नाही आणि जाडही ठेवायची नाही. ह्याप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला हे पहा, आता आपण हे बटाट्याचं पुरण तयार करून घेतलेलं आहे. ते छान आपल्या चपातीला लावून घ्यायचं. चपातीला याचकरिता लावायचं आहे कारण आपल्याला छान चटपटीत पदार्थ बनवायचा आहे. त्याचं नाव काय असणार आहे हे सुद्धा तुम्ही मला सांगा, कारण मी बनवला तर मुलांना एवढा आवडला का म्हणे आम्हाला डब्यात हेच करून देत जा म्हणून. आणि नाश्त्यालाही घरच्यांना खाऊ घातला, त्यांनाही खूप आवडला. आता छान सगळीकडून चपातीला पुरण लावून घेतलेलं आहे बटाट्याचं, पहा छान असं. आणि आपण जसं रोल बनवतो चपातीचा त्याप्रमाणे रोल बनवायचा आहे. जास्त दाबून दाबून बनवायचा नाही, हलवार हाताने बनवायचा आहे. आणि सुरी घ्यायची आणि त्याचे गोळे कापून घ्यायचे, पहा कट करायचं आहे. तुम्हाला जर मोठा पाहिजे असलं तर मोठा करा, पण ह्या साईज अगदी बरोबर आहे. तळहातावर घ्यायचा आहे आणि मध्ये प्रेस करायचं, म्हणजे त्याचा आकार छान येतो आणि आपल्याला आपली ही बटाटे लावलेली रेसिपी छान क्रिस्पी आणि पदरवाली होते. जसं आपण मठडी बनवतो त्याचप्रमाणे. आता झालेलं आहे पहा, याप्रमाणे करून घेतलेलं आहे आणि आपण एका ताटलीत काढून घ्यायचं आहे आणि बाजूला आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे. गॅस लावून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे पहा, जास्त तेल न वापरता ही रेसिपी तयार होते. आता तेल गरम झालं का घालून घ्यायचं आहे. जास्त गर्दी करायची नाही, जेवढं तुम्ही त्यामध्ये मावेल तेवढंच घालून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, हा लोखंडाचा पॅन आहे. तुमच्याकडे असेल तर नक्कीच लोखंडाच्या पॅनमध्ये रेसिपी बनवत जा. आपल्याला आयर्न मिळण्याचं काम लोखंडाच्या कढई म्हणा, पॅन म्हणा, ह्यामधून मिळत असतं. म्हणून आपल्या शरीराला उपयोगी पडणारा हा लोखंड पॅन आहे. छान क्रिस्पी होस्तोपर्यंत आपल्याला अलटीपलटी करून घ्यायचं आहे आणि त्याचे पदरही छान सुटतात त्याला मैत्रिणींनो. हा पदार्थ नाश्त्यालाही करू शकता तुम्ही आणि 2-3 दिवस टिकवूही शकता. मुलांना तर खरंच मेजवानी आहे, पण मोठ्यांनाही तेवढीच. छान क्रिस्पी होस्तपर्यंत तळून घेतल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि परत आपण दुसरं बनवलेलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी, तेवढीच तोंडाला चव देणारी. आता करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही आवडेल ही रेसिपी झटपट होणारी. तुम्ही समोसे, बटाटा वडा खाण्याचं जर तुम्हाला आवडत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, कारण घरच्या घरी असं काही झटपट होणारं आणि तेवढंच खमंग कुरकुरीत. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? जर आवडत असलं तर तुम्ही कुठून पाहता,
तुम्हाला ह्यात काही बदल करायचा असला ते सुद्धा सांगू शकता. छान क्रिस्पी आणि कुरकुरीत, तेवढंच चटकदार रेसिपी तयार झालेली आहे. आता सगळे आपले तयार करून घेतलेले आहे आणि तळूनही घेतलेले आहेत. आता तुम्हाला वाढूनसुद्धा दाखवणार आहे. आणि कशासोबत खायचं? चटणीसोबत खा, असंही खाऊ शकता. तुम्ही कुठे प्रवासाला गेलात तरीसुद्धा घेऊन जाऊ शकता, कारण त्याला चटणी नसली तरी चालेल किंवा सॉस नसला तरी चालेल. पण मुलांना सॉस म्हटलं का खूपच आवडतं. आता झालेलं आहे पहा, एवढूशा तेलामध्ये ताटभर. ही रेसिपी खस्ती म्हणजे क्रिस्पी आणि जाळीदार आतून मस्त पदर सुटलेली झालेली आहे आणि टिफिनसाठी रेडी आपली रेसिपी आहे. नक्कीच करून पहा. परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक नसेल केलं तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि बेल बटन दाबलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचत जातील. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपण आता छान डब्याची तयारी करायची आहे. नातवाला जायचं आहे शाळेमध्ये, त्यामुळे डब्बा भरणार आहे त्याचा. पहा किती सुंदर दिसत आहे डब्यामध्ये. मुलं तर खुश होतील, पण आपल्या मुलांची मित्रमंडळीसुद्धा खुश होतील बघून. असा डबा तयार झालेला परत शिल्लक येणार नाही शाळेतून. भाजी चपाती म्हटलं का शिल्लक राहते, पण असं काही द्या, अजिबात शिल्लक राहणार नाही. बाय बाय.